मतदानाला मोजकेच दिवस बाकी असताना मालेगावमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। मोठमोठ्या सभांच्या तोफांचा मारा सुरू असून एकीकडे बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची सभा तुफान गर्दीत पार पडली, तर दुसरीकडे खासदार अनुप धोत्रे हे प्रत्येक प्रभागात जनसंपर्क मोहीम जोमाने राबवताना दिसतात। या घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्याशी खास संवाद साधलाय। बघूया। मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी तुम्ही 17 उमेदवार दिलेले आहेत, ते नेमकं एक खासदार म्हणून कसं बघताय निवडणुकीकडे? आज जे 17 उमेदवार आणि नगरपालिकेचे अध्यक्षाचे उमेदवार नागेश भाऊ बडी हे 17 उमेदवार आणि अध्यक्षपदाचे असे एकूण 18 उमेदवार हे सगळेच नव्या जोमाने एक नवीन सुरुवात करून राहिली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील हे सगळे उमेदवार आहे, यामध्ये कुणीही प्रस्थापित असं नाही आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या कामाची जाण असणारे आपण उमेदवार या मालेगावमध्ये दिले आहे। केंद्राच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जे समृद्धी महामार्गापासून नॅशनल हायवेचे कामं झालेले आहेत आणि आपलं जे मालेगाव शहर आहे हे अकोला, वाशिम, हैदराबाद या रस्त्यावर जोडलं गेलं आहे। समृद्धी मार्गाच्या माध्यमातून नागपूर ते मुंबई याचीही कनेक्टिव्हिटी आपल्या भागामध्ये चांगली भेटली आहे आणि त्यामुळे ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा समृद्धी महामार्ग झाला आहे तसेच कामं भारतीय जनता पार्टी ज्याची सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे याचा अध्यक्षपदाचा उमेदवार व नगरसेवक जर असले तर आपल्या भागाचा विकास हा अधिकाधिक होऊ शकतो। जो आपल्या मालेगावमध्ये एक प्रलंबित प्रश्न होता की पिण्याच्या पाण्याचा जी योजना आहे ती चालू झाली पाहिजे, त्याचंही टेंडर होऊन ते काम चालू झालेलं आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ते काम होऊन राहिलं। जिथे भारतीय जनता पार्टीचा सध्या नगराध्यक्ष आहे त्या नगरपालिकेची आणि नगरपंचायतची ज्याप्रमाणे विकास कामं झाली आहेत तसाच आपल्या मालेगावचा विकास व्हावा याकरिता या 18 उमेदवारांना मालेगावकरांनी आशीर्वाद द्यावा याकरिता मी खासदार म्हणून या सगळ्यांचा हाऊस टू हाऊस प्रचार या काळामध्ये करून राहिलो आहे। तुम्ही बोललात की राज्यात आणि केंद्रात बीजेपीचे सरकार आहे, तर या शहराला निधी मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? आपण पाहू शकता की मागील काळामध्ये इथे प्रशासक असताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नळ योजना आपल्या इथे चालू झालेली आहे। तसाच एक जबाबदार नगराध्यक्ष जर असला तर तो आज आमच्याकडे हक्काने येऊ शकतो। आपल्या इथे स्थानिक आमदार हा विरोधी पक्षाचा जरी असला तरी विकास निधी आणताना विधानसभेचा विषय असेल, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून असेल, केंद्राच्या अमृतसारख्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, भूमिगत गटरसारख्या केंद्र सरकारच्या योजना, या सगळ्याच योजना याला नगराध्यक्षाचा प्रस्ताव लागतो, नगरसेवकाचा, त्याला सगळ्यांच्या मताने त्याला आपल्याला पारित करावा लागतो आणि त्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून आणण्याची जबाबदारी ही सर्वस्व आमची असते आणि ती मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या महसूल मंत्र्यांनी मालेगावकरांना आश्वासित केलेलं आहे की आपल्या इथे भरघोस असा निधी आम्ही आणू। आता तुम्ही पाण्याबद्दल बोलले, घराबद्दल बोलले, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की रोजगार आणि शिक्षण, त्यासाठी काय प्रयत्न राहतील? आज आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे आपलं मालेगावचं, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणतो, की समृद्धी महामार्ग हा या शहराला जोडलेला आहे। अकोला, हैदराबाद हा 4 पदरी रस्ता आपल्या भागाला जोडलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या गावामध्ये रस्त्यासारखे जे रस्ते असतील, नाल्या असतील, हे मूलभूत कामं जेव्हा पूर्ण होतात तेव्हा जे उद्योजक असतात, जे इन्व्हेस्टर असतात, जे स्थानिक लोक होतकरू असतात, जे मुलं असतात, यांना कुठेतरी नोकरीसाठी पुण्या मुंबईसारख्या शहरात न जाता आपल्या मालेगावमध्ये आपल्याला कसा उद्योग टाकता येईल याकरिता ते नक्कीच एक संधी पाहत असतात आणि स्वाभाविक आहे की आपलं शहर हे मूलभूत गरजा इथे जर पूर्ण झाल्या तर नवीन उद्योग आपल्या इथे येऊ शकतील, रोजगाराच्या अनेक संधी आपल्या इथे निर्माण होऊ शकतील आणि समृद्धी महामार्गाच्या लागून तर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या योजना आहेत, माननीय गडकरी साहेब यांच्याही योजना आहेत की नॅशनल हायवे आणि समृद्धी महामार्गाला जोडून जास्तीत जास्त उद्योग कसे होऊ शकतील। विशेषतः आपल्या इथे शहरामध्येही
मोठा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे शेतमालाची साठवणूक असेल, आपल्या दोन्ही तालुक्यांनी, रिसोड आणि मालेगाव या तालुक्यांनी हळदीचं आणि चियाचं एक विक्रम करू असं पीक आपल्या इथे घेऊन राहिलं आहे. अशा पिकाला प्रोसेसिंग आणि साठवणूक कशी करता येईल याकरिता नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अनेक उद्योग या भागामध्ये येतील. तुम्ही विश्वास दर्शवताय की इथं सरकार येईल. मागच्या पंचवार्षिकला 17 पैकी फक्त 1 सीट मिळवण्यात बीजेपीला यश आलं होतं. यावेळेस विश्वास वाटत राहिला की लोक हे देवेंद्रजी आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे पाहून मला नक्कीच मतदान करा. तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी सर्वात युवा चेहरा दिलेला आहे, नागेश भोई. तर काय समीकरण होतं, राजकीय समीकरण काय होते? एक उमेदवार निवडताना पक्ष संघटना ही तो निवडून येऊ शकतो का, त्याची जात कोणची आहे, याच्यापेक्षा तो त्याला जर निवडून दिलं, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे नेहमी सांगतात की तो आपल्या शासनाचा जो निधी असतो, तो लोकांचा हक्काचा निधी असतो, त्याचा सदुपयोग कसा करू शकेल या अशा चेहऱ्याला आपण निवडून दिलं पाहिजे. आज नागेश भाऊंच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये काम पडलं तर आपल्या अभ्यासू वृत्तीने, काम पडलं तर आवाज उठून भांडूनही तो अधिकाऱ्यापासून तर मंत्र्यापर्यंत आपली आवाज पोहोचू शकतो आणि त्यामुळे एक युवा चेहरा आम्ही दिलेला आहे. आता निवडणुकीत भाजप किती जागा मिळवणार, शहरातील मतदार कोणावर शिक्कामोर्तब करणार या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसातच स्पष्ट होतील. तत्पूर्वी अशा थेट आणि खास रिपोर्टसाठी पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा.